भाजप देशात तिसऱ्यांदा सत्तेत आलंय. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल ही सध्या जवाहरलाल नेहरूंच्या 16 वर्ष 286 दिवस या भारताच्या सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम मोडण्याच्या दिशेने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आता सलग तिसरी टर्म चालू आहे. या 3 मध्ये देशात फार मोठ्या राजकीय उलथापालथी घडल्यात, ज्या कदाचित स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजवर घडल्या नव्हत्या. त्यातलीच सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे प्रादेशिक पक्षांमध्ये झालेली फोडाफोड किंवा फोडाफोडीचं राजकारण. आणि त्यासोबतच एकेकाळी भाजपचे मित्रपक्ष राहिलेल्या पक्षांच्या अस्तित्वाला भाजपनंच लावलेलं नख. यामुळेच 2024 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशात इंडिया आघाडीची स्थापना झाली आणि या आघाडीच्या अंतर्गत देशभरातील प्रादेशिक तथा भाजपचे विरोधक असणारे पक्ष काँग्रेसनं एकाच छताखाली आणून आपल्या भाजप विरोधी लढ्याला बळ देण्याचा प्रयत्न केलेला. 2024 मध्ये या आघाडीत जवळपास 20 पक्ष होते. तिथंच आता या पक्षांची सदस्य संख्या वाढलेली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीला तब्बल 23 पक्षाचे प्रमुख उपस्थित होते. थोडक्यात आघाडीतील सदर पक्षांची संख्या ही वाढलेली आहे आणि आणखीन 2 ते 3 पक्ष या आघाडीमध्ये येऊ शकतात अशी शक्यता आहे. या 23 पक्षांची बैठक नुकतीच पार पडली आणि या बैठकीमध्ये 5 प्रमुख मुद्द्यांवर सर्वच पक्षांनी सहमती दर्शवली. सोबतच या मीटिंगमध्ये इंडिया आघाडीची पुढची रणनीती देखील ठरवण्यात आली आहे. त्यामुळेच या इंडिया आघाडीच्या बैठकीत कोणकोणते पक्ष सहभागी होते, या सहभागी पक्षांची आणि इंडिया आघाडीची पुढील व्यूहरचना काय असू शकते, या सगळ्यांवरच बोलणारे मी पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट. भाजप सध्या देशातील 18 पेक्षा जास्त राज्यात स्वबळावर सत्तेत असून 5 राज्यांमध्ये मित्र पक्षांच्या साथीने सत्तेत आहे. बरं, भाजप राज्यांमध्ये सत्तेत येत असताना नुसतं सत्तेतच येत नाही, तर तिथल्या प्रादेशिक पक्षांना फोडून आपली ताकद देखील वाढवतोय. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. नुकत्याच पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर टीएमसीच्या 60 आमदारांचा एक गट फुटलाय. सोबतच आणखीन 20 खासदार हे भाजप सोबत जाण्याची चिन्ह आहेत. अशा स्थितीत भाजप विरोधात 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरताना सर्वच विरोधी पक्षांनी एकजूट असण्याची गरज विरोधकांनी ओळखली. त्यामुळेच भाजप विरोधात लढताना स्वतंत्रपणे जर आपण लढलो तर भाजपची ताकद वाढेल हे ओळखून सगळे विरोधी पक्ष इंडिया आघाडीचं पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न करतात. यात सगळ्यात अगोदर आपण या इंडिया आघाडीच्या बैठकीला कोणकोणते पक्ष उपस्थित होते, या पक्षांचे कोणकोणते नेते उपस्थित होते ते पाहूया. काँग्रेसकडून सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल हे उपस्थित होते. तर समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव, टीएमसी कडून ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, आरजेडी कडून तेजस्वी यादव, राष्ट्रीय परिषदेकडून ओमार अब्दुल्ला, पीडीपी कडून मेहबूबा मुफ्ती, जेएमएम कडून सरफराज अहमद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ऑनलाईन या मीटिंगला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. सीपीएम कडून जॉन ब्रिटास उपस्थित होते. सीपीआय कडून डी राजा, सीपीआय एमएल कडून दीपांकर भट्टाचार्य, आरएसपी कडून एन के प्रेमचंद्रन, IUMM कडून सादिक थंगल, VCK कडून थिरमावलन, MDK कडून डी वायको, केरळ काँग्रेस कडून के जॉर्ज, केरळ काँग्रेस एम कडून जोस के मनी, RLP कडून हनुमान बेनीवाल, BAP या पक्षाचं प्रतिनिधीचं नाव समजलेलं नाहीये, लोकदल पक्षाकडून सुनील सिंग, फॉरवर्ड ब्लॉक कडून जी देवराजन, शेतकरी कामगार पक्षाकडून जयंत पाटील, तर कपिल सिब्बल हे स्वतंत्र खासदार म्हणून या बैठकीला उपस्थित होते. आघाडीच्या या बैठकीला आघाडीचे घटक राहिलेले DMK आणि आम आदमी या 2 घटक पक्षांची अनुपस्थिती होती. खरं तर या दोनही पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार टाकत पूर्णपणे दांडी मारली होती. सोबतच काँग्रेसचे पाठबळ असणारा TVK हा पक्ष संसदेत प्रतिनिधित्व नसल्याने या बैठकीला उपस्थित नव्हता. तर तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं DMKची साथ सोडून विजयच्या TVK पक्षासोबत हातमिळवणी केली, म्हणून DMKनं या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. इंडिया आघाडीच्या झालेल्या बैठकींमध्ये सर्वच घटक पक्षांनी 5 मुद्द्यांवर आपलं एकमत दर्शवलं, आपली सहमती दर्शवली. हे 5 प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे: 1. SIRच्या मुद्द्यावर सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं जाईल. 2. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाईल. 3. आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या समस्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी केली जाईल.
4 आघाडीच्या घटक पक्षांची बैठक दर 2 महिन्यांनी होईल. पुढील बैठक हैदराबादमध्ये होईल. 5 संसदेच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेत्यांच्या अध्यक्षतेखाली घटक पक्षांची दररोज बैठक होईल. खरं तर आज अस्तित्वात असणारे बहुतांश प्रादेशिक पक्षांचे नेते हे एकेकाळी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासोबतच्या मतभेदांना कंटाळून काँग्रेसमधलेच अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत आपल्या स्वतंत्र राजकीय पक्षांची स्थापना केली. मग यात ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल असेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस असेल, जगनमोहन रेड्डींच्या नेतृत्वाखालील YSR काँग्रेस अशी अनेक ठळक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. मात्र मागील काही वर्षांमध्ये या सर्वच प्रादेशिक पक्षांची स्थिती ही राजकीय दृष्टीनं ढासळताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर या इंडिया आघाडीच्या बैठकीला महत्त्व आहे. इंडिया आघाडी मजबूत असल्याचा संदेश जनमानसांमध्ये जाण्यासाठी काँग्रेसनं देशभरातल्या विरोधी पक्षांना साथ घालत ही बैठक बोलावली होती. खरं तर 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी भाजपशी 2 हात करण्याकरता विरोधकांनी एकजूट दाखवत इंडिया आघाडीची स्थापना केलेली. मात्र ठोस कार्यक्रमाचा अभाव असल्यानं आणि नंतर निवडणुका येता येता आघाडीतले काही महत्त्वाचे पक्ष काँग्रेसपासून आणि या आघाडीपासून वेगळे झाल्यानं या आघाडीला निवडणुकांमध्ये फारसं यश मिळालं नाही. परिणामी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA तिसऱ्यांदा सत्तेत आली. नाही म्हणायला महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांनी एकत्र येत भाजपसमोर काही काळ आव्हान निर्माण केलं होतं. मात्र शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी या दोनही राजकीय पक्षांमध्ये मोठी फूट पडली. या दोनही पक्षांमधले मोठे गट भाजपसोबत गेले आणि सत्तेत जाऊन बसले. त्यामुळे एकीकडे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी खिळखिळी झालेली असताना राज्यात महाविकास आघाडी लढत होती. मात्र नंतर महाविकास आघाडीची स्थिती देखील नाजूक झाली. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार असणारे संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये एक मोठं विधान केलं होतं, जे विधान देखील गेल्या काही कालावधीपासून चर्चेत आहे. विरोधकांच्या बळकटीसाठी संजय राऊत यांनी एक उपाय सुचवला होता. भाजपचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस पक्ष ताकदवान झाला पाहिजे. यासाठी काँग्रेसमधून फुटून गेलेल्या नेत्यांनी पुन्हा आपापले पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायला हवेत असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. त्यानंतर काँग्रेसकडून देखील अशा प्रकारचे प्रयत्न सुरू होते. त्यांनी वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांशी बोलणं सुरू केलेलं. मात्र तूर्तास या प्रकरणी आणखीन अपडेट आलेल्या नाहीयेत. या बाबतीत ममता बॅनर्जी यांच्याशी सुद्धा काँग्रेस बोलल्याचं राजकीय सूत्रांकडून समजलं होतं. आता प्रादेशिक पक्ष या सल्ल्याकडं किंवा काँग्रेसच्या प्रयत्नांकडं किती गांभीर्यानं घेतात हे पुढच्या काही कालावधीमध्ये आपल्याला समजेल. राज्यात काही कालावधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाच्या बाबतीत देखील अशा चर्चा पुढे आलेल्या. इंडिया आघाडीनं आता खरं तर कंबर कसलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या विरोधात शड्डू ठोकायचाच हे आघाडीनं ठरवलेलं आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस समोर आघाडीतले घटक पक्ष टिकवणं, यासोबतच आघाडीतल्या नाराज मित्र पक्षांचं मन आपल्या बाजूने वळवायचं हे मोठं आव्हान असेल. यामध्ये आम आदमी पार्टी तुर्तास बाजूला ठेवूयात, कारण अरविंद केजरीवाल यांची भूमिका ही कायमच तळ्यात मळ्यात राहिलेली आहे. ती कधी भाजपला पोषक असते तर कधी विरोधात असते. पण दक्षिणेकडे तमिळनाडू सत्तेत राहिलेला आणि काँग्रेसला सत्तेमध्ये आपल्या सोबत घेतलेला DMK या सगळ्यामध्ये काय भूमिका घेतो हे सर्वात महत्त्वाचं आणि गरजेचं असेल. कारण तमिळनाडूमध्ये आजही DMK आणि स्टालिन यांचा मोठा प्रभाव आहे आणि इंडिया आघाडीमध्ये DMK असणं हे काँग्रेससहितच ओव्हरऑल आघाडीसाठी गरजेचं आहे. खरं तर काँग्रेसनं TVKला पाठिंबा दिल्यानंतर DMK नाराज झाली होती. त्यानंतर DMKच्या खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांना अर्ज दिलेला की आमची जागा स्वतंत्र करा, आम्हाला काँग्रेसच्या खासदारांसोबत बसायचं नाहीये. त्यावेळी या अर्जावर मोठी चर्चा झालेली. या भूमीवर काँग्रेस हे सगळ्यात अगोदर DMKचं मन कसं वळवतंय हे पाहणं देखील उत्सुकतेचं असेल. सोबतच यापूर्वी इंडिया आघाडीच्या ज्या बैठका झालेल्या त्यात सातत्याचा अभाव होता. यापूर्वी प्रत्येक नेत्याचं मी म्हणेल तेच खरं हा होका होता, जे इंडिया आघाडीला प्रतिकूल होतं. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे इंडिया आघाडीसाठी सूत्रधार म्हणून कार्यरत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे कदाचित इंडिया आघाडीच्या बाबतीत काही सकारात्मक गोष्टी घडू शकतात असं बोललं जातं. मात्र त्या घडू शकतात की नाही हे येणारं काळच सांगेल. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचं भवितव्य, प्रादेशिक पक्ष हे खरंच काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात का आणि यातून काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेऊ शकते का, अशा चर्चांना राष्ट्रीय राजकारणात उधाण आले. तुर्तास तुमची या सगळ्या घटनाक्रमाबद्दल काय मतं आहेत? इंडिया आघाडी खरोखरच यशस्वी होईल का? इंडिया आघाडी भाजपला टक्कर देईल का?
नीट परीक्षांसारख्या मुद्द्यांवरून जिथं देशभरातले विरोधक येत आहेत, तिथं नीटच्या परीक्षार्थींना खरोखर न्याय मिळेल का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.